न्यूज़ 24 खबर हमारी, फैसला आपका। के लिए जमा हुए, जिसका मैं आपको थोड़ा सा बैकग्राउंड समझाना चाहूँगा। ये सारे स्टूडेंट्स जो हैं ये फ़िलीपींस में एडमिशन लिए हुए हैं। अब एक नोटिफिकेशन आता है एनएमसी, जो कि नेशनल मेडिकल कमीशन है, वो 18 नवंबर को एक नोटिफिकेशन इशू करते हैं, जिसमें काफ़ी सारे न्यू रेगुलेशन वो लोग डालते हैं। किसके लिए? जो बच्चे अब्रॉड में एडमिशन लेना चाहते हैं, अब्रॉड की यूनिवर्सिटीज़ के लिए वो लोग कई स्ट्रिंजेंट रूल्स रेगुलेशन लगाते हैं। इस नोटिफिकेशन के बाद से सिर्फ फ़िलीपींस में जो स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनको ऐसा र्यूमर पूरा मार्केट में आया कि उनका जो कोर्स पैटर्न है उसमें कुछ प्रॉब्लम आने वाली है। फ़िलीपींस का कोर्स पैटर्न ऐसा है, बीएस कोर्स 1.5 से 2 साल का होता है, उसके बाद एमडी कोर्स होता है 4 साल का। ये नोटिफिकेशन के बाद ये र्यूमर फैला कि बीएस कोर्स वैलिड नहीं है, तो इन स्टूडेंट्स ने नेशनल मेडिकल कमीशन को लिखा, एम्बेसीज को लिखा कि क्या ये र्यूमर सही है या गलत है। तो कई बार उन्होंने बीच बीच में एम्बेसी के थ्रू उन्होंने कुछ क्लैरिफिकेशन दिया कि बीएस कोर्स वैलिड नहीं रहेगा। इसके बाद एनएमसी के ऑफिसर्स में हम लोगों ने कॉल किए, उन लोगों ने टेलीफोनिकली और उनके ऑफिसर्स ने हमको कंफर्म किया कि बीएस कोर्स जो वैलिड रहेगा, अगर बच्चा 18 नवंबर 2021 के पहले एडमिशन जिसने लिया है उसको ये नए रूल से कोई फ़र्क नहीं पड़ने वाला। अब मैं आपको बता दूं, बीएस कोर्स क्योंकि 1.5 से 2 साल है, ये सारे बच्चे 2020 और 2021 में एडमिशन ले चुके हैं और ये लोग 2022 में एमडी कोर्स में जाएंगे। अब एकदम से 25 मार्च को नेशनल मेडिकल कमीशन एक नया नोटिफिकेशन लाती है और वो ये कहती है कि जो बच्चे बीएस कोर्स पढ़ रहे हैं वो इनवैलिड हो जाएगा। हमारा डिमांड सिर्फ इतना है कि जो आपने नए रूल लाए हैं 18 नवंबर 2021 को और नया नोटिफिकेशन लाया 25 मार्च 2022 को, नए नोटिफिकेशन नए स्टूडेंट्स को एप्लीकेबल कीजिए, ना कि जो स्टूडेंट्स 2020 और 2021 में जो एडमिशन ले चुका है उनको आप क्यों अननेसेसरी हरासमेंट दे रहे हो। इन सारे बच्चों ने 2 साल पहले एडमिशन लिया है, इन सारे बच्चों ने एक साल की 5 लाख, किसी ने 6 लाख, 2 साल में 10-10 लाख फीस भर चुके हैं। इन पेरेंट्स की क्या गलती है, इन स्टूडेंट्स की क्या गलती है जिन्होंने 2 साल पहले एडमिशन लिया है। अब बस हमारा डिमांड सिर्फ इतना ही है कि ये जो आप लोग नए रूल ला रहे हो वो आप नए स्टूडेंट्स को एप्लीकेबल कीजिए, ना कि पुराने स्टूडेंट्स को। बस हमारी डिमांड इतनी है और हम लोग कुछ नहीं चाहते हैं। आप नए रूल नए लोगों को एप्लीकेबल करो, बाकी ये स्टूडेंट्स को आप लोग प्लीज़ एग्जाम कर दो। हमारी डिमांड सिर्फ इतनी ही है नेशनल मेडिकल कमीशन से। ॲक्च्युली झालेलं असं होतं की जे टेलिफोनिकली आम्ही बोललेलो तर आमच्याकडे ते रेकॉर्डिंग्स आहेत, ते प्रूफ्स आहेत। 18 नोव्हेंबर 2021च्या नोटीसनंतर आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी आम्हाला असं दिलासा दिला की तुम्ही लोक ज्यांची ॲडमिशन ऑलरेडी झाली आहे 18 नोव्हेंबर 2021च्या आधी, ते लोकांना टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। त्यांनी आम्हाला दिलासा दिला, आम्ही बिलकुल टेन्शन फ्री झालो। त्याच्यानंतर 25 मे 2022ला त्यांनी नोटीस काढली आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा प्रॉब्लेममध्ये आलेलो। आणि जर का त्यांनी दिलासा दिला तर असा खोटा दिलासा त्यांनी आम्हाला कशाला दिला, आणि दिलासा दिल्यानंतर पण जेव्हा कोर्ट हिअरिंग झाली पुढची भूमिका तेच आहे की आता 20 एप्रिल 2022ला म्हणजे आता 3 दिवसानंतरच आता कोर्ट हिअरिंग आहे, नेक्स्ट कोर्ट हिअरिंग। तर आम्ही प्रोटेस्ट आज बेसिकली त्याच्याच करता केला आहे की आमची आवाज तिथपर्यंत पोहोचली पाहिजे आणि 20 तारखेला आमच्याच मतामध्ये आलेलं पाहिजे जे पण त्यांचं डिसिजन आहे ते। कारण आम्ही कुठेच दुसरं ऑप्शन आमच्याकडे काहीच वाचत नाही। जे इंडियाचे ॲडमिशन्स पण होते ते सगळे पण क्लोज झालेले आहेत आणि आम्ही आता ह्या कंडिशनमध्ये पुढची भूमिका म्हणजे जर का कोर्टचं डिसिजन नाही आलं तर आम्ही परत लढाई करू ना। कारण तुम्ही जर का बघत असाल तर जे आमचे 2 वर्ष गेलेले आहे प्लस फीस गेली आहे ती तर बिलकुल रिफंडेबल होणार नाही। आमचं वय वाढलेलं आहे, आम्ही सगळे इथे जे उपस्थित आहोत ते 20 वर्षाचे, 21 वर्षाचे, कोणी कोणी ज्यांनी रिपीट केलेलं जास्त वेळेस ते 23 वर्षाचे सुद्धा इथे लोक आहेत। आणि आता ह्या वेळेस तुम्ही जर का परत म्हणत आहात की 4 वर्षानंतर तुम्ही परत नीटला बसा तर हे पॉसिबल नाही। ऑलमोस्ट इथे 10,000 स्टुडंट्सचं जे आहे टोटल पूर्ण हे सगळ्या स्टुडंट्सचं लॉस इथे होत आहे। सेकंड इयरचे प्लस फर्स्ट इयरचे पण ज्यांची ॲडमिशन 18 नोव्हेंबर 2021च्या आधी झालेली। तर आम्हाला क्लिअरिफिकेशन्स पाहिजे होते
तर आम्ही NMCच्या ऑफिसेसला कॉल केले, त्यांच्या पर्टिक्युलर्सला मीट केलं जाऊन. तर टेलिफोनिकली ते सर्वजण म्हणत होते की जे पण जुने स्टुडंट्स आहेत ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे 2020मध्ये किंवा 21मध्ये 18 नोव्हेंबरच्या आधी, तर त्यांना या रूल्सचं काहीच ॲप्लिकेबिलिटी नसणार आहे. तर त्यांच्यावरती कशाच पद्धतीने या रूल्सचा काहीच यूज नसणार आहे. तर मग आम्ही तिथं रिलॅक्स झालो. पण 25 मार्चला ते म्हणतात की जो BS कोर्स आहे तो MD कोर्सपासून सेपरेट आहे. तर असे ते NMC रिझन्स देत होते आम्हाला. पण त्यांनी स्पेसिफाय केलं नाही की का तसं होत आहे. आणि आम्ही जे स्टुडंट्स आहोत, आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे जे गॅझेट यायच्या 1 वर्ष आधी. 1 वर्ष झालं, त्यानंतर 1.5 वर्ष झालं. आम्ही आता MDमध्ये एनरोल होणार आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये. तर आमची जे 2 वर्ष वाया गेली, जे आमच्या पॅरेंटची फीस गेली, जो आमचा म्हणजे आमची जी एज आहे, मेनली तेच गोष्ट आहे ना की जे 2 वर्ष आमचे जे वाया गेलेले आहेत ते जे आम्ही दुसरं काहीतरी करू शकलो असतो. पण आता आम्ही 1 वेळेस तिकडे गेलो तर आम्ही आता रिटर्न येऊ शकत नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तो एकतर आम्हाला स्टेप बॅक करावं लागेल. आम्ही का स्टेप बॅक करू? जर आम्हाला MBBS करायचं आहे, जर आपले इंडियन फॅसिलिटीज आम्हाला म्हणजे एवढे मार्क्स पडून पण जर आम्हाला सर्व्हिस देत नाही की प्रायव्हेट कॉलेजेसची फीज एवढी जास्त, डोनेशन एवढी जास्त मागतात, जर आम्ही तिथं ॲडमिशन नाही घेऊ शकत आणि हे जे बाहेरच्या देशामध्ये ॲडमिशन घेण्याची जी प्रोसिजर आहे ते MCIने किंवा NMCने ऑलरेडी त्यांनी स्वतः स्टार्ट केली की तुम्ही बाहेर ॲडमिशन घेऊ शकता. तर जर आम्ही जात आहो बाहेर तर मग अचानक असे रूल्स काय येत आहेत? आणि मेन प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही नवीन रूल्स आणले, ठीक आहे, तुम्हाला वाटत आहे नवीन रूल्स चांगले आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता, पण नवीन स्टुडंट्सवरती करा ना. आम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेतलेलं आहे, आम्ही ऑलरेडी स्टडी करत आहोत, तर मग ते रूल्स तुम्ही आमच्यावर काय ॲप्लिकेबल करत आहात? नवीन स्टुडंट्सवरती ॲप्लिकेबल करा, आम्हाला काही इश्यू नसणार आहे. पण आम्ही सोबत काही पत्रव्यवहार झाला आहे का? नाही, त्यांच्यासोबत आम्ही टेलिफोनली बोललेलो आहोत. त्यांचे जे व्हॉईस रेकॉर्डिंग्स आहेत ते आमच्यासोबत आहेत, प्रूफ्स आहेत. त्यांचं असं क्लिअरली म्हणणं होतं की जर सर तुम्ही गॅझेट यायच्या आधी ॲडमिशन घेतलेलं असणार तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने काहीच प्रॉब्लेम नसणार, तुम्ही तुमची स्टडी कंटिन्यू करा, असे पण क्लिअरली म्हटले ते. हां, ते पण 25 मार्चच्या आधी. 25 मार्च म्हणजे कोणती 2022? हां, आत्ता 22. त्यामध्ये गॅझेट त्यांनी असं क्लॅरिफिकेशन दिलं. आधी तर जे सगळं करत होते ते एम्बेसी थ्रू करत होते, जे इंडियन एम्बेसी फिलिपिन्समध्ये त्यांच्या थ्रू मेसेजेस पाठवत होते. पण आता NMCने स्वतः गॅझेटमध्ये लिहिलं की जो BS कोर्स आहे तो MBBSचा पार्ट कन्सिडर नाही केला जाऊ शकत, त्याला सेपरेट करणार आम्ही. आणि जर मग फक्त जर MD कोर्सचं जर बघितलं तर त्यांनी नवीन गॅझेटच्या नुसार सांगितलं की 54 मंथचं पूर्ण ड्युरेशन पाहिजे. तर मग फक्त जो MDचा कोर्स आहे तो जर बघितला तर 48 मंथचा होत आहे, तर तो पूर्णपणे होत नाही. आम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केलं पण तसा त्यांचा काही क्लिअरली रिस्पॉन्स आला नाही आम्हाला. आम्ही कोर्ट केसेस चालू आहेत. की त्यांनी आम्हाला म्हणजे एक मिनिट तुम्ही या मॅडम, समोर या. ॲक्च्युली झालेलं असं एक मिनिट.